स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आम्ही निघालेलो आहोत बसमध्ये बघा बसलेलो आहोत. आता आम्ही जात आहोत आमच्या शिवडीला भोईवाड्यात. आमची तिकडे मोठी जाव राहते ना, तिकडेच आम्ही चाललेलो आहोत. आता आम्ही 2-3 जण बसलेलो आहेत. मयूर येतो आहे मागून. आता आम्ही हे बघा, रिद्धी बसलेली आहे, मी बसलेली आहे आणि आमच्या मागच्या सीटवरती ते बसलेले आहेत. तर आम्ही चाललेलो आहोत भोईवाड्यात शिवडीला. चला, आता आम्ही इथे आलेलो आहोत त्या भोईवाड्यामध्ये ह्या मिठाईवाल्याच्या दुकानात. मिठाई खूप छान लागते. इथं फरसाण, जलेबी, मिठाई, समोसे, वडापाव सर्व काही मिळतं. श्री महालक्ष्मी फास्ट फूड अँड स्वीट्स इथे आम्ही घेतलेलं आहे. आता आम्ही घेऊन खाऊ त्यांना घेऊन जाणार आहे. जलेबी इकडे मुले खेळत आहेत. आम्ही घरी आलेलो आहे ना, जावेच्या आमच्या मुलं खेळत आहे. हा त्यांचा नातू आहे, ही आमची रिद्धी आहे, हा त्यांचा दुसरा नातू आहे, तो एक छोटा एक नातू आहे. आणि इकडे बसले आहे, शूटिंग करत आहे. तर मुलं अशी खेळत आहेत. बॉटल दुसरी बघा ना, दुसरी बघा बॉटल. त्यांना सांगितलं दुसरी बॉटल घ्या, पण काय ऐकत नाहीत मुलं. तीच बॉटल घेत होते, पण ती बॉटलच राहत नाही. राहता पडते खाली. काल संडे होता, पडणार ते वरचं झाकण ना जड आहे ना. आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं ना, आम्ही जेवण वगैरे आलो मस्तपैकी. आणि बनवलेलं होतं चिकन वगैरे, चिकन, चपाती, पोळ्या, भात, रस्सा, टॅमॅटो, कांदा, लिंबू असं सगळं होतं. आम्ही ते जेवून आलेलो आहोत. चल तुमचे पडलं आणि मग आता संध्याकाळचं निघालेलं आहे घरी जायला. चला आता आम्ही बस स्टॉपला जात आहे. तर छान छान दुकानं आहे. छान एरिया आहे. आता हे आम्ही स्टॉपला आलेलो आहे. बसची वाट बघत आहोत. रिद्धी आमची बस आहे ती आम्ही ओम लावत ओम बाय बाय कर आम्हाला, बाय बाय कर. आता आम्ही घरी आलेलो आहोत. आता मी बनवणार आहे. आता एवढे रात्र झालेली आहे. आता काय बनवायचं? आता चिकन वगैरे तर खाऊन झालं आहे दुपारचं जेवण. रात्रीचं कसं एवढं काय बनवत बसणार. म्हणून आता मी साधा पुलाव भात बनवणार आहे. वाटाणे होते फ्रीजमध्ये, ते घेतले आणि त्याचा मी मस्तपैकी छान भात बनवला. त्यात बटाटा घातला आहे, वाटाणे आहेत आणि मस्तपैकी आता त्याचा मी असा कुकरमध्ये पटकन 2-3 शिट्या काढणार आणि पटकन बनवणार आहे. असा झटपट बनवणारा रेसिपी मी तुम्हाला आज दाखवत आहे. तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. आता कसं बाहेरून आलं की दमायला होतं ना, मग त्याच्यामुळे हे असं बनवावं लागतं. मग काय चपात्या वगैरे आम्ही काही करत बसलो नाही. ते पण बोलले, कारण दुपारचंच जेवण आम्हाला हेवी झालं होतं. त्याच्यामुळे आम्ही आलो आणि पटापट हे असं करून घेतलं. मग जेवलो. तर मी घातलेलं आहे राई, जिरं, कढीपत्ता फोडणीसाठी. कांदा लसूण घातलेली आहे, ठेचलेली. लसूण भरपूर वापरायचा, म्हणजे त्याला स्वाद उतरतो त्या लसणीचा. आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे, ढवळून घेतलेलं आहे. तर मी कांदा घालणार आहे. आता कांदा घातलेला आहे, तो पण चांगला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे थोडा लालसर होईपर्यंत. मग त्याच्यात घालायचं आहे टोमॅटो. थोडं कांदा शिजण्यासाठी थोडं मीठ घालायचं आहे त्याच्यात. मग त्याच्यामध्ये ते परतून चांगलं घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो, तोही चांगला परतून घ्यायचा आहे.
काढून घ्यायचे आहेत आणि आपला शिट्या झाल्यावर थंड झाल्यावर तो खोलून असा बघायचा आहे. आमचा वाटाणे भात तयार आहे. तर आम्ही खाडायला रेडी आहे. चला तुम्ही पण या आमच्याबरोबर शेअर करायला. तुम्हीही जेवायला या आणि आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.